टॉप 9 मध्ये आता मोठ्या बातम्या बघूयात। वंचितच्या कार्यकर्त्यांनी बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची तोडफोड केल्याचं प्रकरण पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना सोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। यवतमाळच्या उमरखेडमधील अब्दुल गफूर शाह नगर परिषद उर्दू शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी गाण्यावरती केलं नृत्य। उमरखेडचे भाजपचे नेते गोपाळ कलानींकडून पोलिसात तक्रार। हे गाणं पाकिस्तानसाठी लष्करी स्फूर्ती गीत म्हणून ओळखलं जातं। सीटीईटी परीक्षा केंद्रावरती महिलांना दागिने काढायला लावले। छत्रपती संभाजीनगरमधल्या परीक्षा केंद्रावरचा प्रकार। दागिने काढून या असा उल्लेख हॉल तिकिटावरती नाही, नातेवाईकांकडून आक्षेप। मंगळसूत्र फक्त शोचा दागिना नाही तर सौभाग्याचं प्रतीक। सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन ही नियमावली बदलावी। अंबादास दानवेंची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षा केंद्रावरती मंगळसूत्र काढून ठेवायला लावल्यामुळे महिला परीक्षार्थी आक्रमक। मुंबईच्या समुद्रात आंतरराष्ट्रीय तेल तस्करांवरती तटरक्षक दलाची धडक कारवाई। मोठ्या प्रमाणात तेलसाठा असलेली जहाजं जप्त। नागपूरच्या टिमकी 5 पावली परिसरातील कसिनो जुगार अड्ड्यावरती पोलिसांचा छापा। तिघांना जुगार खेळताना रंगेहात अटक। 17 कसिनो यंत्र आणि रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त। मंगळवारपासून 12वी बोर्डाच्या परीक्षा। कॉपीमुक्त वातावरणात परीक्षेसाठी कडक नियम। केंद्राभोवती 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकानं बंद ठेवा, राज्य मंडळाचे निर्देश। पुण्याच्या भोरमधील धोंडेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे जर्मन भाषा परीक्षेत यश। जर्मन भाषा परीक्षेचा शाळेचा 100% निकाल। धोंडेवाडी शाळेतील स्वरा धोंडे ही जर्मन भाषा परीक्षेत विद्यार्थिनी राज्यात 3ऱ्या क्रमांकावर। आता टॉप 9 न्यूज मध्ये बघूयात काही महत्त्वाच्या बातम्या। मुंबईच्या मालाडमधनं अवैध वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना अटक। आरोपींकडून बांगलादेशी नागरिकत्वाशी संबंधित महत्त्वाची माहिती जप्त। छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांचा पासपोर्ट काढण्यासाठी कल वाढला। गेल्या 3 वर्षात 68,000 तर गेल्या 1 वर्षात 25,000 नागरिकांनी पासपोर्ट काढला। संत गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन सोहळा। शेगावात लाखो भाविकांची मांदियाळी। भाविकांना दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुलं राहणार। भराडी देवीच्या यात्रेसाठी संपूर्ण आंगणेवाडी सजली। सोमवारी पहाटे 3 वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं केलं जाणार। सिंधुदुर्गातल्या आंगणेवाडीमध्ये भाविक मोठ्या संख्येनं जमायला सुरुवात। बीडच्या आष्टीमधील हजरत फत्तेशाह बुखारी उरुस यात्रेला प्रारंभ। दर्ग्यामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। हजरत फत्तेशाह बुखारी दर्ग्याला आकर्षक विद्युत रोषणाई।